नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी आज आहे ना किती ब्लाऊज कटिंग केले ते दाखवते आणि ब्लाऊज कोणत्या कोणत्या प्रकारचे कटिंग केले ते पण सांगते. ते हे सगळे ब्लाऊज कटिंग करून मी एका पिशवीत भरून ठेवले होते आणि प्रत्येक ब्लाऊजला स्टिकर लावलेलं होतं, कोणाचं ब्लाऊज आहे असं. तर सर्व एकत्र ठेवले आणि जे जे एका कस्टमरचे होते ना तर ते एकत्र बांधून ठेवले. तर हे झाले 2 ब्लाऊज एकाच कस्टमरचे. हे दोघं पण ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे आणि यामध्ये काही प्रिन्स कट, काही 3/4, काही 4 टक्स आणि काही सगळे प्रिन्स कटचे जास्त. एक कॉलरचं ब्लाऊज आहे त्यामध्ये. तर हे सर्व माझे आता हे ब्लाऊज पण कटिंग करून झालेले. ब्लाऊज कटिंग करायला भरपूर वेळ लागला आणि ब्लाऊज कसं एका मापाचे जर राहिले ना तर कमी वेळ लागतो. पण वेगवेगळ्या मापाचे सिंगल ब्लाऊज पीस एकाच कस्टमरचं जर राहिलं तर सेपरेट एकाच अस्तरवर एकच ब्लाऊज कटिंग केलं जातं आणि जे ब्लाऊज 2-3 असले की मग एकावर एक अस्तर कटिंग करून आणि मग ब्लाऊज पीस वेगवेगळे करून कटिंग करता येतात. तर हे झाले आपले ब्लाऊज कटिंग करून. तर हे सर्व जे ब्लाऊज आहे ना तर हे जवळजवळ 10-15 ब्लाऊज हे सर्व कटिंग केलेले आणि यामधले ना 2-3 काही शिवून पण झालेले, ते ब्लाऊज शिवलेले मी ते पण दाखवते. तर हे ब्लाऊज सगळे बघा. आता हे पण 2 दिवसात माझे हे सर्व ब्लाऊज शिवून तयार झाले पाहिजे. कटिंग असले ब्लाऊज तयार का आपल्याला शिवायला वेळ लागत नाही आणि पटापट हाताशी ब्लाऊज असले की पटकन ब्लाऊज होतं. यातले हे जे ब्लाऊज पीस आहे ना तर हे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे सर्व जे मी आहे ना अस्तर कटिंग करून दिले आणि क्लासच्या मुलींनी ब्लाऊज पीस कट केले. अस्तर व्यवस्थित परफेक्ट आपल्या हाताने जर कटिंग केलं ना तर मग ब्लाऊजचे आकार वगैरे इकडे तिकडे होत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कटिंग केलं जातं. आणि त्यांना कसं अजून माहिती नाही आहे जास्त कटिंग करायचं, मग मी अस्तर कटिंग करून देते आणि त्यानंतर त्या ब्लाऊज पीस कटिंग करता. आता हे जे 2 ब्लाऊज पीस आहे ना तर हे दोघं पण कटोरी ब्लाऊज आहे. सध्या कटोरी ब्लाऊज आहे ना खूप कमी झालेले, सगळ्यांनाच प्रिन्स कटच ब्लाऊज लागतं आणि सगळे जवळजवळ यातले आहे ना तर जास्तीत जास्त प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. थोडेफारच मला तरी असं वाटतं 4-5च ब्लाऊज यातले कटोरीज ब्लाऊज असतील आणि सध्या सगळे सिंथेटिक साड्यांवरचे ब्लाऊज आहे, सिल्क साड्यांवरचे म्हणजे डेली यूजसाठी. आता हे जे 2 ब्लाऊज आहे ना तर हे कार्यक्रमाचे ब्लाऊज आहे. तर हे पण मला अर्जंट द्यायचे, 2 दिवसातच शिवून पाहिजे. यावरची एकच साडी आहे, साडीतला ब्लाऊज पीस ग्रे कलरचा आणि साडी पण खूप सुंदर आहे आणि जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो फक्त ब्लाऊजाची साडी नाही आहे त्यावरची. तर ते पण साडी फॉल करायची आहे आणि ब्लाऊज शिवून द्यायचं आहे. थोडेफार असे छोटे मोठे काही कार्यक्रमाचे ब्लाऊज असतात मग ते पटकन होऊन जातात. आता सध्या काही जास्त गर्दी नाही आहे, पण जे डेली यूजचे सिंथेटिक ब्लाऊज जे आहे ना तर तेच शिवायचं काम चालू आहे. हा जो ब्लाऊज पीस दिसतोय ना तर हा ब्लाऊज पीस बघा, यावरची साडी ना इतकी छान मस्त डार्क राणी कलरची साडी आहे आणि खूप सुंदर त्यावर येलो कलरचं ब्लाऊज पीस आहे. आणि हा एक जो ब्लाऊज आहे तर हा एकाच कस्टमरचा एकच ब्लाऊज आहे तो बाजूलाच ठेवला. हे जे एक जे सिंगल ब्लाऊज आहे म्हणजे एकाच कस्टमरचे एक ब्लाऊज ते पण बाजूला ठेवले आणि जे 2-3 जास्त असतील ते एकत्र बांधून ठेवले. तर ब्लाऊजला मी अशा प्रकारे स्टिकर लावून ठेवते. स्टिकर म्हणजे काही वेगळं काही नसतं, छोटे छोटे आपले जुन्या वह्यांचे कोरे पेज असतात ना तर त्यावर मी नाव टाकून ठेवते आणि ब्लाऊज प्रिन्स कट कटोरी कसं शिवायचं आणि कस्टमरचं नाव असं टाकलेलं असतं आणि त्यावर आपल्या स्टॅपलर पिनाने स्टॅपलर करून ठेवते मी. म्हणजे ब्लाऊज कटिंग जरी केलं शिवेपर्यंत तर ते स्टॅपलर तसंच असतं ब्लाऊजला. मग ब्लाऊज एवढे समजा एकत्र जर ब्लाऊज झाले आणि ब्लाऊजला जर एखादं जरी स्टिकर नसलं तरी लक्षात राहणार नाही आणि कसं जास्त ब्लाऊज असले की मग विसर पडतो. मग त्यामुळे हे स्टिकर प्रत्येक ब्लाऊजला असलं की कटिंग करताना ब्लाऊज पीसमध्ये तसंच ठेवून घेते. आता त्यातले हे काही जे ब्लाऊज आहे ना तर हे शिवून झालेले, हे पण इतके सुंदर मस्त फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेले. याला पण बॅक साईडला मी गोलगळा टाकला आहे आणि लेस टाकली, नॉट टाकली
आणि नॉड जर टाकली ना तर प्रत्येक ब्लाऊजला तर शोल्डर उतरत नाही. त्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजला जवळजवळ नॉडच टाकून घेते. आणि हे जे ब्लाऊज दिसत आहे ना तर हे जेवढे ब्लाऊज आहे ना 2 दिवसामध्ये शिवून द्यायचे. आणि आता जे मी मागे 2 दिवसात ब्लाऊज शिवलेले आहे ना ते पण दाखवते मी तुम्हाला. सगळे एकासोबतच ब्लाऊज शिवले आणि 1-2 ताईंच्या कमेंट पण होत्या की ताई हे सर्व ब्लाऊज किती दिवसात शिवले. तर मी 2च दिवसात तेवढे ब्लाऊज शिवले. मी तर मोजले पण नव्हते, पण त्यांचीच कमेंट आली की 15 ब्लाऊज शिवलेले ताई तुम्ही. तर एवढे सारे ब्लाऊज शिवले. आता हे पण दाखवते मी तुम्हाला. तर ब्लाऊज काही जास्त डिझायनर वगैरे नाही आहे, साधे सिंपल ब्लाऊज आहे. आणि बॅक साईडला गोलगळा, नॉड आणि लेस. आणि काही ब्लाऊजला तर नॉड लेस पण नाही आहे, सिंपल ब्लाऊज आहे. ब्लाऊज अजून हे आहे ना, काही ब्लाऊज हुका लावून झालेले आहे आणि काही ब्लाऊज बिना हुकांचे. आणि वरती जे तिघं पण पाईप आहे ना ते पूर्ण गच फुल भरलेले आहे. आणि हे जे सध्या शिवते ना ब्लाऊज मी ते घड्या करून आम्ही साईडलाच ठेवतो, म्हणजे ते तसेच ठेवलेले. आणि यामधले बरेचसे ब्लाऊज काही हुक लावायचे बाकी आणि काही हुक लावून आणलेले. तर ब्लाऊजला फिनिशिंग बघा खूप सुंदर आलेली आहे. निवांत वेळात जर ब्लाऊज शिवला ना तर ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग पण येते. घाई गडबडीत ब्लाऊज शिवणं म्हटलं का थोडा फरकच पडतो ब्लाऊजमध्ये. आणि हे पण ब्लाऊज बघा खूप सुंदर तयार झाले. आणि हे जे 3 ब्लाऊज दिसत आहे ना हे आता दाखवते. हे हुक लावले होते ब्लाऊजला, तर हुक लावल्यानंतर परत काढायला लावले आणि त्यानंतर बटन लावले ब्लाऊजला. आणि काजे बनवले. काजे मी हाताने बनवले आणि काही शिवून घेतले. आता हे जे ब्लाऊज आहे गोपीबाईचं ब्लाऊज आहे. गोपीबाईचे असे बरेचसे ब्लाऊज शिवले मी. खूप सुंदर सिंथेटिक साड्यांवरचेच असे छान वाटतं हे ब्लाऊज. आणि हे जे एक आहे हे डिझाईनचं शिवलं आहे, म्हणजे बाहीला असा पॅच टाकून पाहिजे होता. आधीच एका ह्या ज्या कस्टमरचं आहे ना आधी एक ब्लाऊज टाकलेलं होतं ना, त्यांनी डिझाईनचं सांगितलं पण ते बसलं नव्हतं. मग त्यांना म्हटलं पुढच्या ब्लाऊजला, मग त्यांनी परत ही दुसरी साडी आणली आणि दुसऱ्या साडीसाठी हे डिझायनर ब्लाऊज असं मस्त शिवलं. आता बऱ्याच ताईंना आपल्या गोल गळा कसा कट करायचा आणि प्रिन्स कट ब्लाऊजला टक्स कसा येईल. तर हे जे ब्लाऊज दिसत आहे ना ताईंनो समोर, तर ह्या ब्लाऊजला आहे ना आपण ज्यावेळेस प्रिन्स कटचा साईड पीस आणि कटोरी भाग जेव्हा जोडतो ना तर त्यावेळेस आपला 4 इंचापर्यंत खालून वरती टक्स असतो. टक्स असला मग आपण ज्यावेळेस जोडत येतो ना तर त्या 4 इंचापर्यंत त्या टक्सला सुई टेकवून घ्यायची आणि त्यानंतर कपडा फिरवायचा. आणि कपडा फिरवल्यानंतर असा हा छान असा उभार टक्स येतो आणि खूप सुंदर येतं. असा जर टक्स जर टाकला ना तर असं चपटा आपला प्रिन्स कट बसत नाही. जसं की आपल्याला कटोरी ब्लाऊजला पप्स पडतो ना तसाच्या ब्लाऊजला पण बघा सुंदर असा पप्स पडला आहे. आणि पुढचा गळा कोरून घेतला आहे. पुढचा गळा कोरल्यानंतर ब्लाऊज खूप छान येतं. त्यानंतर ब्लाऊजला बाही कशी फिटिंग करायची ते दाखवते. तर ब्लाऊजला आहे ना सेंटरला घेऊन आपण ज्यावेळेस ब्लाऊज सेंटर बाहीचा सेंटर घेतो ना खांद्यापासून खाली, तिथून सेंटर घेऊन बाही जॉईन करायची. आणि त्यानंतर बाही जॉईन झाल्यानंतर ही सरळ एक टिप टाकून घ्यायची. टिप टाकली की हा साईडचा जो कपडा उरतो ना हा कट करून टाकायचा. मग त्यामुळे काय होतं आपले ब्लाऊजला म्हणजे कमरघेर एकदम व्यवस्थित सरळ फिटिंग येते. हा कपडा जर नाही कट केला ना तर तुमची फिटिंग इथं चुकून जाईल. त्यामुळे सरळ भागामध्ये पाठीच्या सेंटरला सेंटर ठेवून त्यानंतर ब्लाऊजला सरळ टिप मारून घ्यायची. इथं आता हा दंडघेर आहे 5.5 आणि खाली कमरघेराची फिटिंग आहे 1.5ची. तर मी हे 1.5ला आणि वरती 5.5ला असे पॉईंट करून घेणार आहे. आणि पॉईंट केल्यानंतर वरून 5.5 ते खाली 1.5पर्यंत सरळ एक स्ट्रिकमध्ये एक टिप मारायची. पहिली एक जी फिटिंग टिप आपण मेन टिप मारतो ना तर ती एकदम सरळ घ्यायची आणि व्यवस्थित मापात घ्यायची. जास्त मध्ये पण टाकायची नाही आणि जास्त बाहेर पण नाही. याने काय होतं आपण ज्यावेळेस सरळ टिप घेतो ना कटोरी ब्लाऊजची तर आपल्याला इथं हे ब्लाऊज फुगत नाही आणि घोळ पण पडत नाही. तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करून बघा. तर असं मी सरळ एक पॉईंट करून घेतले आणि त्यानुसार मी आता यावर एक सरळ टिप मारून दाखवते तुम्हाला कशी फिटिंग येते ब्लाऊजची. आणि पाठीच्या भागाला सेंटर ठेवून घ्यायचं आपली आयपट्टी हुकपट्टी. आणि त्यानंतर इकडे जो कपडा उरेल ना तर त्या कपड्यामध्ये आपण सरळ टिप मारून घ्यायची.
तर बघा अशी सरळ ही एक टिप मारून घेतली मी आता. टिप मारल्यानंतर ब्लाऊज कुठं कमी जास्त होणार नाही आणि काहीच नाही. आपण ज्यावेळेस कमर घेराचं खाली ज्यावेळेस तो भाग कट करतो ना, तर तो भाग आधी कट करून घ्यायचा आणि त्यानंतर अशी फिटिंग करायची ब्लाऊजची. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.